नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी यामध्ये आपण युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स या लेसनचा अभ्यास करत आहोत. पाठीमागच्या तासाला आपण लॅक्टोबॅसिलियाय आणि रायझोबियम या दोन युजफुल मायक्रोब्सचा अभ्यास केलेला आहे. आजच्या तासाला आपल्याला ईस्ट या मायक्रोबचा अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये बघा तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, पण कोविड-19मुळे आपला जो सिलेबस कमी करण्यात आला आहे त्यामध्ये ही ॲक्टिव्हिटी कमी करण्यात आलेली आहे. हाऊ इज ब्रेड मेड हे देखील कमी करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट डू यू नो, यूज युअर ब्रेन पॉवर, बायोरिमिडिएशन या ज्या चौकटीमध्ये ज्या ज्या कन्सेप्ट आहेत या पुस्तकामध्ये या सगळ्या कन्सेप्ट काय करण्यात आलेल्या आहेत, कमी करण्यात आलेल्या आहेत. यानंतर हे जे लास्टचं पेज आहे 94, हे 94 पेज देखील आपल्या मूल्यमापनातून वगळण्यात आलेलं आहे. पण तुम्ही ही वाचून घ्यायचं आहे, माहिती असावं त्याबद्दल. त्यामुळे या कन्सेप्ट काय करा, तुम्ही वाचून घ्या. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा परीक्षेला ज्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत त्या कन्सेप्ट फक्त आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे किंवा पहिला मायक्रोब्स आहे ईस्ट. पहिला मायक्रोब कुठला पाहायचा आहे, ईस्ट पाहायचा आहे. तर तुम्हाला माहिती आहे जे जे आपण बेकरी प्रोडक्ट्स खातो त्या सगळे त्या बेकरी प्रोडक्ट्स बनवण्यासाठी ईस्ट या मायक्रोबचा वापर केला जातो. ईस्ट कुठे वापरलं जातं, जे बेकरी प्रोडक्ट्स बनवले जातात त्या बेकरी प्रोडक्ट्समध्ये ते बनवण्यासाठी ईस्ट या मायक्रोबचा वापर केला जातो. म्हणून याला आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम असं म्हणतो. ईस्ट जो आहे तो आपण जर मायक्रोस्कोपच्या खाली जर पाहिला तर त्याचं स्ट्रक्चर आपल्याला अशा प्रकारचं दिसतं. याच्यामध्ये बघा या ठिकाणी हा एक पार्ट आहे आणि हा त्याला जॉईंट झालेला एक काय असतो, छोटासा दुसरा पार्ट असतो. या ईस्ट सेलच्या बाहेरचं जे काही आवरण आहे या आवरणाला काय म्हटलं जातं, सेल वॉल असं म्हणतात. आणि हा जो छोटा पार्ट, स्मॉल पार्ट आपण दाखवला, एक छोटीशी गाठ असल्यासारखं, याला बड असं म्हणतात. जसं बघा फूल आणि फुलाची जी कळी असते त्या कळीला आपण बड असं म्हणतो, त्या टाईपचं हे जे स्ट्रक्चर असतं त्याला काय म्हणतात, बड असं म्हणतात. या सेलच्या सेंटरला एक काय असतो, न्यूक्लियस प्रेझेंट असतो. एवढं स्ट्रक्चर याचं सिम्पल आहे, पण हे आपल्याला नेकेड आईजने, उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. याला पाहण्यासाठी आपल्याला कशाचा वापर करावा लागतो, मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. तर ईस्टबद्दल बघा, जर तुम्हाला एखादा क्वेश्चन आला तर ईस्टमध्ये ही डायग्राम आणि त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी लिहिलेलं आहे. ईस्ट सेल्स आर ओवेल शेप्ड. हे जे ईस्ट सेल आहे आता त्याचा जर तुम्ही आकार पाहिला तर तो कसा आहे, ओवेल शेप्ड आहे. अंड जसं असतं त्या आकारा टाईप हा शेप आहे. स्मॉल राऊंड बॉडीज अटॅच्ड टू द ईस्ट सेल्स आर कॉल्ड डॉटर सेल्स. आता या ठिकाणी सांगितलं मी, ही जी ईस्ट सेल आहे या ईस्ट सेलला वरच्या बाजूला एक गाठीसारखं छोटासा राऊंड पार्ट असतो, बॉडी प्रेझेंट असते आणि या बॉडीलाच काय म्हटलं जातं, डॉटर सेल्स असं म्हणतात. काय म्हणतात, डॉटर सेल्स. आणि त्यालाच आपण बड असं देखील म्हणतो. डॉटर सेल्स किंवा यालाच काय म्हटलं जातं, बड असं म्हटलं जातं. ईस्ट इज अ हेटेरोट्रॉपिक फंगल मायक्रोब. आता हेटेरोट्रॉपिक म्हणजे माहिती आहे तुम्हाला, हेटेरोट्रॉपिक म्हणजे दुसऱ्या जीवावरती अवलंबून असणे. म्हणजे तो स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही तर दुसरे जे जीव अन्न बनवतात त्याच्यावरती हा काय असतो, डिपेंड असतो. ईस्ट सेल ग्रो ऑन कार्बन कंपाऊंड्स. कार्बनचे जे काही कंपाऊंड असतील त्या कार्बनच्या कंपाऊंडवरती हे ईस्ट सेल काय होतात, वाढतात. ईस्ट इज अ युनिसेल्युलर फंगस. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय. म्हणजे हे कसे आहेत, एक पेशीय आहेत. याच्यामध्ये एकाच प्रकारच्या पेशी प्रेझेंट आहेत म्हणून यांना युनिसेल्युलर फंगस असं म्हणतात. इट इज ए युकॅरिओटिक टाईप ऑफ सेल. हे युनिसेल्युलर असल्यामुळं काय असतात, युकॅरिओटिक सेल्स असतात. इट इज अ युकॅरिओटिक टाईप ऑफ सेल. लक्षात आलं ईस्ट सेलबद्दल. आता याच्यामध्ये काही वेळा तुम्हाला ही डेफिनेशन विचारली जाऊ शकते. बडिंग म्हणजे काय, तर इन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ईस्ट सेल न्यू डॉटर सेल्स आर फॉर्म्ड. दिस मेथड ऑफ
असेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड बडिंग. म्हणजे जेव्हा ईस्ट सेल तयार होत असते त्या ईस्ट सेल तयार होत असताना त्याच्याबरोबरच आणखीन एक डॉटर सेल तयार होते. इथं म्हटलेलं आहे बघा मी, ही जी ईस्ट सेल आहे जेव्हा ही ईस्ट सेल तयार होते त्याच वेळेला याला एक स्मॉल काय होती बॉडी अटॅच होते आणि याला आपण डॉटर सेल असं म्हणतो. आणि ही डॉटर सेल जी तयार होते त्याच मेथडला म्हणजे इथं जे रिप्रोडक्शन होतं ते असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि यालाच बडिंग असं म्हटलं जातं. इन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ईस्ट सेल न्यू डॉटर सेल्स आर फॉर्म. धिस मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन, हे काय कुठल्या टाईपचं रिप्रोडक्शन आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं? बडिंग असं म्हणतात. नेक्स्ट कन्सेप्ट यामधली इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे फर्मंटेशन. काय आहे? फर्मंटेशन. Yeast cells converts the carbohydrates into alcohol and carbon dioxide. This process is called fermentation. जेव्हा ईस्ट तयार केलं जातं त्या प्रोसेसमध्ये ईस्ट सेल्स काय करतात? कार्बोहायड्रेट्सचं कन्व्हर्जन अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये करतात आणि त्या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं? फर्मंटेशन असं म्हटलं जातं. इतकी माहिती तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातनं ईस्टबद्दल पुरेसी आहे. त्यानंतरचा नेक्स्ट आणखीन एक युजफुल आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघायचा आहे तो म्हणजे अँटीबायोटिक्स. आता बऱ्याच वेळेला बघा तुम्ही ऐकलं असेल जेव्हा आपल्याला ताप येतो किंवा एखादा आजार निर्माण होतो, आता जसं की व्हायरस कोरोना कोविड-19 व्हायरस जो आलेला आहे या व्हायरससाठी देखील ट्रीटमेंट म्हणून आपण काय देतो? अँटीबायोटिक्स देत असतो. मग अँटीबायोटिक म्हणजे नेमकं काय? याला प्रतिजैविके असं म्हटलं जातं. मराठीमध्ये अँटीबायोटिक्सला काय म्हणतात? प्रतिजैविके. मग नेमकं अँटीबायोटिक्स, आता प्रतिजैविके हा विषय आपल्यासाठी अवघड वाटतो पण आपण अँटीबायोटिक समजू शकतो. डॉक्टरांच्याकडे जेव्हा आपण ताप आल्यानंतर जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक्स देतात. मग हे नेमके अँटीबायोटिक्स काय आहेत? तर कार्बन कंपाऊंड्स ऑब्टेन्ड फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगी फॉर carbon compounds obtained from some bacteria and fungi for destroying or preventing the growth of harmful microorganisms are called antibiotics. म्हणजे कार्बनचे जे काही कंपाऊंड आहेत ते बॅक्टेरिया आणि फंगायपासून बनवले जातात. आता जसं की लॅक्टोबॅसिलिया हा पण बॅक्टेरिया आहे, त्याच्यानंतर ईस्ट हा बॅक्टेरिया फंगस आहे, त्याच्यानंतर रायझोबियम हा बॅक्टेरिया आहे. म्हणजे जे युजफुल बॅक्टेरिया आहेत हे युजफुल बॅक्टेरिया या कार्बन कंपाऊंडपासून काय केले जातात? तयार केले जातात. कशासाठी तयार केले जातात? तर जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत मग हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमची देखील काय होते? ग्रोथ होते. मग ती ग्रोथ थांबवण्यासाठी किंवा ते मुळापासून नष्ट करण्यासाठी जे ऑर्गॅनिझम्स वापरले जातात त्यांनाच काय म्हटलं जातं? अँटीबायोटिक्स. उदाहरणार्थ आता कोविड-19 हा व्हायरस आहे, तो आपल्या शरीरामध्ये गेला की काय होती? त्याची ग्रोथ व्हायला सुरुवात होते. मग ग्रोथ होत असताना ती ग्रोथ थांबवण्यासाठी त्याच्यावरती आपण अँटीबायोटिक घेतो. मग ते अँटीबायोटिक काय करतं? त्याची ग्रोथ थांबवतं किंवा त्याला तिथं नाश करतं म्हणजे त्याचा डिस्ट्रॉईंग म्हणजे नाश करणे, त्याचा आपण काय म्हणतो? मुळापासून नष्ट करतं, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? अँटीबायोटिक्स. किंवा तुम्ही या ठिकाणी सोपी डेफिनेशन असंही लिहू शकता, फॉर डिस्ट्रॉईंग ऑर प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स सम कार्बन कंपाऊंड्स आर युज्ड आर कॉल्ड ॲज अ अँटीबायोटिक्स. कार्बन कंपाऊंड्स ऑब्टेन्ड फ्रॉम सम बॅक्टेरिया आणि फंगाय. बॅक्टेरिया आणि फंगायचा वापर करून काही कार्बन कंपाऊंड तयार केले जातात आणि हे कंपाऊंड जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा नाश करण्यासाठी वापरतात आणि त्यांनाच काय म्हटलं जातं? अँटीबायोटिक्स असं म्हटलं जातं. आणि कोविड-19चं उदाहरण घ्या. कोविड-19वरती जास्तीत जास्त अँटीबायोटिकचाच वापर करतात, म्हणजे तो व्हायरस मारण्यासाठी आपण अँटीबायोटिक्स वापरतो. आता याच्यामध्ये हे जे अँटीबायोटिक्स आहेत हे अँटीबायोटिक्स दोन टाईपचे असतात. एक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आणि दुसरे आहेत नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. मग ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक कुणाला म्हणायचं? सम अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट अ वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया. दे आर कॉल्ड ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स.
सम अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट अ वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया. म्हणजे काही अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजीविके. हे काही प्रतिजीविके जे आहेत ती अनेक प्रकारच्या जीवाणूविरुद्ध, बॅक्टेरिया म्हणजे आपण जीवाणू म्हणतो, म्हणजे अनेक प्रकारच्या जीवाणूविरुद्ध उपयोगी ठरतात. म्हणजे समजा आपल्याला कोणता तरी आजार झालेला आहे, मग त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जर बॅक्टेरिया, जीवाणू जर तयार झाले असतील, तर अशा बॅक्टेरियावरती काम करायचं कोण काम करतं? अँटीबायोटिक्स. आणि अशा टाईपच्या अँटीबायोटिक्सना काय म्हटलं जातं? ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. अनेक प्रकारच्या जीवाणूवरती उपयोगी ठरणाऱ्या प्रतिजैविकांना ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असं म्हणतात. एक्झाम्पल एम्पिसिलिन, अमोक्झिसिलिन, टेट्रासायक्लिन हे सगळे त्या ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सची उदाहरणं आहेत. नेक्स्ट आहे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. When a pathogenic microorganisms is definitely known, इथं राहिलं. When the pathogen cannot be identified even though the symptoms of diseases are visible, broad spectrum antibiotics are used. आता बघा, काही वेळा काय होतं, आपल्याला काय झालेलं आहे हे आपल्याला माहिती असतं, म्हणजे त्याचे सिम्पटम्स काय आहेत हे आपल्याला कळतात, पण तरी सुद्धा तो रोग काय आहे किंवा त्या रोगचे जंतू आपल्याला जर सापडत नसतील, तर अशा वेळेला काय केलं जातं? ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा वापर करतात. म्हणजे आपल्याला रोगाची लक्षणं दिसत आहेत, रोग काय झालेला आहे त्याची लक्षणं. आता समजा उदाहरणार्थ सर्दी झालेली आहे, आता याच कोविडचंच उदाहरण घ्या. काही जणांना काय होते? सर्दी होते, घशामध्ये खवखव होते, बरोबर आहे, ताप येतो. मग ही लक्षणं आपल्याला माहिती आहेत, पण नेमकं ती लक्षणं कुणामुळे झालेली आहेत? कोविड-19 झालेला आहे, आपल्याला कोरोना झालेला आहे, की आपल्याला आपण काय म्हणतो तो, एक मिनिट सांगते ना, निमोनिया झालेला आहे. निमोनियानं देखील आपल्याला काय होऊ शकतं? सर्दी येऊ शकते, ताप येऊ शकतो, खोकला वाटू शकतो. म्हणजे ही लक्षणं दोन्हीची एकच आहेत, पण नेमकं कोविड आहे की निमोनिया आहे हे जेव्हा आपल्याला माहिती नसतं, ह्याचा आजार आपल्याला सापडत नाही, त्यावेळेला या ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा काय केला जातो? वापर केला जातो. आजाराची लक्षणं माहिती आहेत, पण नेमका आजार कोणता आहे हे माहिती नसेल, त्यावेळेला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स वापरतात. नेक्स्ट आहे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. व्हेन pathogenic microorganism is definitely known, then narrow spectrum antibiotics are used. म्हणजे ज्या वेळेला कशामुळं, कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळं आपण आजारी आहोत किंवा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे जेव्हा आपल्याला माहिती असतं, तेव्हा नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स वापरतात. जे नेमकं आपल्याला काय झालेलं आहे हे ज्यावेळी कळतं, त्याच वेळेला काय वापरलं जातं? नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा यूज करतात. आता याच्यासाठी उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, आपल्याला असं समजूया की आपल्याला पोटात दुखतंय. मग पोटात दुखत असताना ते पोटातलं दुखणं काय आहे, कशामुळे झालेलं आहे? समजा तिथं आता अल्सर झालेला आहे हे कन्फर्म झालं, तर अशा वेळेला काय केलं जातं? म्हणजे आपल्याला जे आजार आहे, जी लक्षणं आहेत, त्यातून आपला जो आजार आहे तो आयडेंटिफाय होत असेल, त्यावेळेला काय करतात? नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा वापर करतात. एक्झाम्पल पेनिसिलिन, जेंटामायसिन हे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सची नावं आहेत. हे तुम्हालाही ऐकून माहीत असतील, पेनिसिलिन, जेंटामायसिन वगैरे. ठीक आहे. आता नेक्स्ट पेनिसिलिन हे एक अँटीबायोटिक्स आपण मोस्टली यूज करतो. मग हे नेमकं पेनिसिलिन काय आहे? पेनिसिलिन इज ए ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स ऑब्टेन्ड फ्रॉम अ फंगस पेनिसिलियम. पेनिसिलियम या फंगसपासून पेनिसिलिन हे अँटीबायोटिक तयार होतं. इट इज यूज्ड फॉर कंट्रोलिंग द इन्फेक्शन्स कॉज्ड बाय बॅक्टेरिया लाईक क्लॉस्ट्रिडिया. क्लॉस्ट्रिडिया हा हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी या पेनिसिलिनचा वापर करतात. इट इज ऑल्सो युजफुल टू ट्रीट
सर्टन बॅक्टेरियल इन्फेक्शन्स ऑफ इयर, नोज, थ्रॉट अँड स्किन. आपल्याला कानामध्ये, नाकामध्ये, घशामध्ये किंवा स्किनचे काही जर प्रॉब्लेम्स असतील तिथं किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल तर अशा वेळेला देखील पेनिसिलिन या अँटीबायोटिकचा वापर केला जातो. इट इज अल्सो युजफुल इन डिसिजेस लाईक निमोनिया. निमोनिया या डिसिजेसवरती देखील या पेनिसिलिनचा वापर करतात. म्हणजे इथं काय सांगू शकतो आपण, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे. आपल्या लक्षात आलेलं आहे की आपल्याला निमोनिया झालेला आहे. मग निमोनिया झाला हे माहिती आहे, त्याची लक्षणं आपल्याला कळालेली आहेत. मग त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स वापरतो. ठीक आहे. या लेसनमधला लास्ट आणि छोटासाच पॉईंट आहे की इथं आपला लेसन संपून जातो. जसे की आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाहिले तसेच नेक्स्ट पॉईंट काय आहे, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. जे आपल्याला उपद्रवी आहेत, अपायकारक आहेत, अशा मायक्रो ऑर्गॅनिझम्सना काय म्हणतो आपण, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्यामध्ये पहिलं येतं फंगी. त्याला आपण कवके काय म्हणतो, फंगीला आपण कवके, बरोबर आहे, कवके. फंगी ग्रो ऑन फूड आयटम्स लाईक पिकल्स, मुरांबा, जाम, सॉस, चटणी एक्सेट्रा. जेव्हा बघा घरामध्ये लोणचं घातलं जातं आणि ते थोड्या दिवसानं लोणचं काय होतं, पुन्हा त्याच्यावरती बुरशी आल्यासारखी दिसते आणि ती बुरशी म्हणजेच काय आहे, फंगी आहे. जसं की घरामध्ये ब्रेड आपण जास्त दिवस ठेवला तर त्या ब्रेडवरती ग्रीन कलरचे असं पांढरट ग्रीन असं आपल्याला लेयर चढलेला दिसतो, तो म्हणजेच काय असतं, फंगी. मग बघा याच्यामध्ये ती फंगी कशावरती ग्रो होते, फूड आयटम्सवरती ग्रो होते. पिकल, मुरांबा हे तुम्हाला माहिती आहे. दे यूज द न्यूट्रियंट्स इन दिस फूड आयटम्स फॉर ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. मग ही जी फंगी काय करते, हे जे ॲटम्स आहेत या ॲटममधले न्यूट्रियंट्स ॲब्सॉर्ब करते, स्वतः खाते आणि त्याची ग्रोथ आणि त्याचं काय होतं, रिप्रोडक्शन होतं. म्हणजे दुसऱ्या जीवावरती ही जगत असते. फंगी रिलीज पॉयझनस केमिकल्स इन टू द फूड अँड फूड बिकम पॉयझनस. ही जे फंगी असते, ही फंगी काय करते, त्या फूड आयटमवरती जिथे ग्रोथ करत असते त्या ठिकाणी ती केमिकल पॉयझन कंपाऊंड रिलीज करते आणि त्याच्यामुळं ते पूर्ण जे अन्न असतं, जे जेवण असतं ते काय बनतं, पॉयझनस बनतं. असं आहे का कोणी घरामध्ये, तो ब्रेड आहे ठेवला आहे त्याच्यावरती फंगी झालेली आहे आणि तो ब्रेड तुम्ही खाता, नाही खाता, आपण लगेच टाकून देतो. का टाकून देतो, कारण ते कसं असतं, विषारी असतं, चांगलं नसतं खाण्यासाठी, म्हणून आपण त्याचा वापर करत नाही. हेन्स द फूड ऑन विच फंगी हॅव ग्रॉन कॅनॉट बी इटन. आणि हे आपल्याला माहिती आहे, ज्याच्यावरती फंगी वाढलेली आहे असे पदार्थ खाण्यास योग्य नसतात. मग अशा टाईपची जी हार्मफुल फंगी आहे त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे तर क्लॉस्ट्रीडियम. काय आहे, क्लॉस्ट्रीडियम. मग हे क्लॉस्ट्रीडियम काय आहेत, द बॅक्टेरिया विच स्पॉइल कुक्ड फूड आर क्लॉस्ट्रीडियम. म्हणजे काही बॅक्टेरिया तयार केलेलं जेवण खराब करतात, त्यांना काय म्हटलं जातं, क्लॉस्ट्रीडियम असं म्हणतात. आता बघा बऱ्याच वेळेला असं आपल्याला टी व्हीमध्ये किंवा आपल्या शेजारी असं ऐकायला मिळतं की त्याला विषबाधा झालेली आहे. विषबाधा कशातून होते, तर अन्नातून विषबाधा झाली आहे असं आपण म्हणतो. मग ही जी अन्नातून झालेली विषबाधा म्हणजेच काय आहे, हे क्लॉस्ट्रीडियम. म्हणजे हे असे प्रकारचे बॅक्टेरिया आहेत की जे तयार केलेल्या जेवण काय करतात, खराब करतात आणि ते जेवण जर आपण खाल्लो तर आपल्याला काय होतं, आपली तब्येत बिघडते, उलटी होते किंवा डिसेंट्री लागते. मग ही अन्नातून भुकलेली विषबाधा आहे. काही वेळा बघा घरामध्ये जे शिळं अन्न असतं ते अन्नाचा देखील वास यायला लागतो. म्हणजे हे तयार केलेलं जेवण ते बॅक्टेरिया काय करतात, खराब करतात आणि त्यालाच काय म्हणतात, क्लॉस्ट्रीडियम. सम आर लिव्हिंग इन द सॉइल अँड सम आर लिव्ह इन द एलिमेंटरी कॅनॉल ऑफ ह्युमन अँड अदर ॲनिमल्स. हे जे क्लॉस्ट्रीडियम आहेत, हे क्लॉस्ट्रीडियम एकतर काही क्लॉस्ट्रीडियम हे जमिनीमध्ये राहतात तर काही मानव किंवा इतर प्राण्यांच्या अन्नमार्गात, एलिमेंटरी कॅनल म्हणजे जिथून आपलं अन्न आपण तोंडापासून पोटापर्यंत पोचवतो, म्हणजे जे अन्न जाण्याचा जो मार्ग आहे त्याला काय म्हटलं जातं, एलिमेंटरी कॅनल. मग हे जे जीव आहेत क्लॉस्ट्रीडियम हे एकतर जमिनीमध्ये राहतात तर काही जण
या ॲलिमेंटरी कॅनलमध्ये, प्राण्यांच्या किंवा माणसाच्या ॲलिमेंटरी कॅनलमध्ये प्रेझेंट असतात. दीज बॅक्टेरिया आर रॉड शेप्ड. याचा आकार देखील कसा आहे? रॉड शेप्ड आहे. जर पुस्तक तुम्ही पाहिलं तर या पुस्तकामध्ये हे जे क्लॉस्ट्रिडियमचे वेगवेगळे टाईप आहेत आणि याचा जर आकार बघितला तर हा कसा आहे? रॉड शेप्ड हे बॅक्टेरिया आहेत. दे ग्रो इन अनएरोबिक कंडिशन. ज्या ठिकाणी ऑक्सिजन नसतो अशा, अनएरोबिक म्हणजे ऑक्सिजन अब्सेंट असतो, ज्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं किंवा ऑक्सिजन अब्सेंट असतो अशा ठिकाणी हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय होतात? ग्रो होतात. या ठिकाणी तुमचा हा जो लेसन आहे युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स हा संपतो. टर्मिनल आहे आपली, त्याच्यासाठी सिलेबस सेंड केला जाईल. सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे.